नमस्कार. मी प्रसाद गंदे आपल्या अध्यात्मावर बोलू काही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आपल्या सर्वांना नमस्कार करतो. आता आपण श्री भगवंताचे स्मरण करूया. आता ध्यानं शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिवीर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवयहरं सर्वलोकैकनाथं. ओम श्रीकृष्ण परमात्मने नमः. रसिक हो, आपण आपल्या अध्यात्मावर बोलू काही या यूट्यूब चॅनलमध्ये अधिक मास या पवित्र ग्रंथाचे या पवित्र मासामध्ये श्रवण करत आहोत. आणि आता उत्तरार्धाकडे आपली यात्रा निघालेली आहे. आज 28वा अध्याय आहे आणि परवा या पवित्र अशा पुरुषोत्तम मासाची समाप्ती होईल. तर आपण आता आज 28वा अध्यायाचे श्रवण करूया आणि भगवंत त्यामध्ये आपल्याला काय उपदेश देतात त्याचा आपण विचार करूया. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकायो सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरवे नमः. जय जय करुणामूर्ती विश्वंभरा विश्वस्फूर्ती करुणा समुद्रा कृपामूर्ती निवारी अधोगती पै माझी मी तवा नाथ दीन प्रार्थितो करुणावचन दया कृपागण रक्षावे कृपेने दासाते मल महात्म्याती पावन ऐकोत श्रोते भाविक जन लक्ष्मी नारायण संवाद पूर्ण परिसा सज्जन आदरे लक्ष्मीर्वाच देवदेव ऋषिकेश भक्ता नाम भयप्रद स्त्रीणां केनोपचारेण तुष्टोसी त्वं जनार्दन. लक्ष्मी वदे हो जनार्दना भक्त प्रतिपादरणा परिसा माझी विज्ञापना. हे नारायणा करुणा सिंधू तरी स्त्रियांनी काय करावे कवण व्रत आचरावे केवी मोक्षाते पावावे देव देवा सांगावे सर्वही. स्त्री देहाची आकृती असे जाण शरीरी अमंगलता पूर्ण हरेल कैसे ते कृपा करून वदावे जाण स्वामिया. दुश्शिलोर दुपगो वृद्ध जडो रोगयुतोपिवा पतिस्तेभिर्नहातव्यो लोके सुभीर पातकी. मलिनता प्राप्त झाली या देही स्पर्श न करी ती कोणीही जयाच्या कुशी जन्मे देही ते तो पायीन स्पर्शती. देव ब्राह्मण आणि अग्नी हे साक्षीत ठेवून पितार्पिदानी दान घेतले तोची व्रतार्धनी परी देहा लागून स्पर्शेना. ऐसे ऐकून उत्तर बोलत आला सर्वेश्वर शृणू सुंदरी ये सोपस्कार. ऐके उत्तर प्रश्नाचे श्री नारायण वाच नारीणां परमो धर्मो भर्तु सेवा समो नहि पती शुश्रूषणा देवा गतास्वर्वित कल्मषः. सकल धर्मा माझे उत्तम धर्मदान स्त्रिया ते दैवत भरतार्जी पूर्ण तया वेगळे दैवदान केले साधन जन्मवर साधन केले शास्त्र पुराणे दैवत पूजिले ते तितकेही वाया गेले. जे नाचरले पती आज्ञे पै जे पती वचना ते न माने वंचनार्थ करी पती लागोनी अनृत सदा असत्य वचनी तरी निदानी सुटेना. या व्यतिरिक्त अनंत पापराशी त्या हो घडती स्त्रियासी काही सायासी किंवा अनयासी तरी सुटका दियेसी असेना. म्हणून सर्वेश्वर स्त्रिया ते दैवत आपला भरतार हात व वेदेची केला निर्धार आन विचार नसेची पतीची आज्ञा तेची मान्य तेची दैवत पतिव्रते लागून पती वाचून इतर क्षीण नसे कारण्य काही. पहा वाराणसी माझी जाण लोपा मुद्रा पतिव्रता धन्य जे नाम घेता पूर्ण होय क्षालन महापापा. ऐसे अधर्मे तेची पतिव्रता नाही तरी कांता तयाची किंचित वार्ता तेही सर्वदा निवेदू. व्रतारे मागता उदक एरी कुपदावी असे देख म्हणे पात्र घेऊन आणा सम्यक नाही उदक गृहा माझी तत्रापि उदक असली कोडे पात्र आणून यापडी तया पुढे क्षुधा नये पीडदा निवाडे करी बडबड वाऊगी भले तेची करुणी निमित्त सक्रोधे अन्न पचवित खारट आळणी म्हणता तेथ म्हणे करावे असते आपुल्या जन्म गेला नाव ठेविता रसनेची चवी कासया पाहिजे आता कैसी या प्रकारे किचे क्षुधा शांतता असे अवगत स्वभाव हा. ऐसी स्त्रिया ते तत्वता त्या म्हणू नये ती पतिव्रता ऐसी संसार संकरिता जन्मव्रता प्राणी आसी तरी पतिव्रता धर्म रीती इतिहास वदे रमापती तेची वदोष श्रोत्या प्रती अनुपम्य स्थिती आगळी तरी काश्मीर देशी प्रबल धर्मपुरी प्रख्यात प्रज्वल तेथील विपरेक परम सुशील नामदान धर्म शर्मा
स्नान संध्याशिव सत्पात्र धर्मपरायण अग्निहोत्र पोटी नसे पुत्र आणू मात्र सत्पात्र तयाची नामे जाणा ते सुशिला पतिव्रता परममंगला उभयंता क्रमित काळ असे निर्मळ हृदयची वयसा उभयंताची समान साठीची झालीचे गणना तव धर्म शर्मा बोले ती लागून ऐक वचन भामिनीये वसंत ऋतू उष्ण मास गंगेस चलावे स्नानास एरी अवश्य म्हणून तयास निगती झाली तात्काळी पाहुणी गंगोदक निर्मल तुझे कोणी नसेची आढळ जळी रिगुनिया ते वेळे स्नान करी तातडी परिबुद्धी कर्मानुसार हृदय उदेला कामविकार विप्र झाला कामातुर बोले उत्तर स्त्रियेचे म्हणे नग्न जल क्रीडा करावी अति सुखाते विश्रांती द्यावी ऐसे वाटे माझ्या जीवी तरी आचरावी क्रिया आहे तवैरी वदत तसे उत्तरा म्हणे हे केवते उदेले अंतरा माध्यान पातला भास्करा वरी गंगा तीर हे पवित्र त्याही वय नसे आपुले हे तो केवी मने उद्भवले मद तो वचन मोडिता नये वहिले बोल लागेल पतिव्रतेसी तरी स्वगृही चला निधी मग सारावी हे विधी एरू म्हणे हे तो न घडे कधी नाही अवघी कामाते ऐसे ती देवदोन जल क्रीडा करती झाली नग्न द्रव लागले रेतपूर्ण हृदय मदन धुसधुसी मग सारे झाले रती शांत केले ते वेळी सती धन्य ते पतिव्रता सती वचन धन मोडी व्रताराचे परिचमत्कार झाला अद्भुत पोटी धरिती झाली गर्भाते 9 मास भरतांची येते झाली प्रसूत कामिनी आश्चर्य करीती सकळ जन म्हणती पहा नवल कोण वृद्धापकाळी पुत्र निदान देखे कामिनी आदरेसी कोणी निंदिती कोणी स्तवती तव 2 पुत्र झाले ती जबरती शारदा आणि शांती म्हणती नामे उभयता ते साजरी पुत्र उभयता दोघे जण दिवसेंदिवस वृद्धिंगत दान पंचपर्षे झाली या पूर्ण पुढे कथन अवधारा गंगा जळी जल क्रीडा करी ते नग्न आणि रती संपादिली त्याची पापे फळाली तात्काळी तनु भाजरी उभयंताची उभयता विप्रकुमाराते सदा सर्व काळात तप्तता देहाते चैन पडिना तयाते न सुचे अन्न उदक काही लाहे लाहे संतप्त गात्र उपाय करती नाना प्रकार मोह धरून माता पितर करिता उपचार त्रासले नानावरी उपाय केले परिव्रता अधिक प्रबळे कुमार सरफडती बाळे दीन वदने करुनिया शोक करती माता पिता केव देव देले हे अनंता वृद्धापकाळी पुत्राची वार्ता देखील सत्ता तुझिया तेथेही दशा उद्भवली बाळ कष्टी न देखती या काळी महादेवादिदेवा चंद्रमौली वेळ आली मृत्यूची ऐसे नानापरी विलाप करती उभयता माय बाप मग तया ते लाविती लेप शीतलता चंदनाची उत्तम चंदन आणूने मर्द नगरती पुत्रा लागुनी परी शीतलता नवेची नयनी यथा भूत बाळकते वार्ता फाकली नगरात जनसमुदाय निरखू येत जे जे उपचार सांगत ते करती माता पिता काही केल्या परी काही केल्या नव्हे बरे अधिक जी सरफळती कुमारे वृत्तांत ऐकला नृपवरे तोही येत धावनिया नृप धार्मिक पाही देखून आश्चर्य करती हृदयी म्हणे माझी या राष्ट्रीय ऐसा नाही धन्वंतरी आगळा मग राय शोध केला बहुत कोणी धन्वंतरी न मिळे तेथ नाही पंचाक्षरी बंध उपाव न चालत कोणाचा तव एक अपूर्व वर्तले गालो ऋषी येता देखिले राय निजासनी बैसविले पूजन केले गा यथाविधी मग ऋषी ते साध्यंत समाचार कथित झाला साचार म्हणे न चालेचे उपचार विप्र कुमर कष्ट जाती ते तव न देखवे माझेनी उपाव केला बहुत जनी परिशांत नवे ज्याचेनी कष्ट दिदोनी माता पितरे ऐसे नृपाचे वाक्य ऐकुनी बोलत झाला गालो मुनी म्हणे ऐक नृप चक्र चुडामणी उपाया लागुनी सांगतो असेल जरी कोणी पतिव्रता तिची असते उदक सिंचिता तरी या ज्वरा ते होय शांतता सौख्य वार्ता बाळगाते ऐसे ऐकतानी उत्तरा राये नगरी पिटिला डांगोरा जी असेल पतिव्रता सुंदरा या त्वरा या ठाई नगरी प्रकट झाली मात परी कोणी न बोले पतिव्रता सत्य राजभार्य सहित ग्रामवासी न येत किशोर उदक स्पर्शावया तव नृप चाकाटालांतरी म्हणे कोणीही पतिव्रता सुंदरी न देखोची माझी नगरी केवता बुडारी परिणाम तरी समग्रांची पाप वार्ता ग्रामवासी राजकांता आहा हे केते अनंता होऊ पाहे घाता बाळगासी आणि सत्वय गेले नगरीचे हासणे झाले सकळकांचे ते तव लांछन झाले जन्माचे बोलत वाचन बोलवे ऐसी चिंता करी नृपनाथ तव आश्चर्य वर्तले अद्भुत एक निशानी त्या समयात आली तेथे अवचिता
जातीची ते भिल्लिनी मस्तकी काष्टभारा घेऊनी जात असे आपले मार्गाने तो देखील नयनी अपूर्व ग्रामवासी जनांचा मेळा अवलोकितीचा बळा मग मस्तकीचा भारा पडिला आली तेथे जनसमुदाव वार्ता एकदा कर्णोपकरणी जे पतिव्रते माझी शिरोमणी असली या भेटावी नृपा लागुनी जीव वयाही बालका ऐकतायसी या वचना ते एरी पतिव्रता धर्माते ते ठाऊके नसे जिती येते कैसा आचार तोही न कळे परितीयेच नेम असे एक पतिवचनी नसे वंचक सदा सर्व काळ देख पती अवज्ञा नसेची स्वप्नी निर्णय परद्वारा ते भाषण हे करू शके कवनाते ऐसे असता तेथे राजा जवळके पातला म्हणे कवन संकट तुम्हा ते निवेदित उपसप्तमा राय निवेदिले सर्व ही कर्मा तो भोले भामा निषेधाची म्हणे उदकान लवलाही मी तो पतिव्रता धर्म नेणे काही परी करता सर्व शेषशाही पाहे नवाई नृपोरा उदके हेवण्या करी काय बोले ते अवसरी पती अवज्ञा जन्मवरी केली नसे जाणपा नेणे परपुरुषाची वार्ता हे तो ठाऊक असे जगन्नाथा ऐसे उदुनिया तत्वता उदक शिंपी बाळाते तो चमत्कार झाला अद्भुत तात्काळ ताप झाला शांत बाळ खडबडून उठत चरण वंदित निषादीचे ऐसा चमत्कार पाहून जय जयकार करती सर्वजण मग राय वस्त्रालंकारे करून निषादीला लागून गौरविले वरी एक ग्राम तत्वता देता धरा नृपनाथा ऐसी निषादी पतिव्रता देखून समस्त आश्चर्य ऐसे पतिव्रतेचे कथन लक्ष्मी देवते नारायण तेची तुम्हा कथिले संपूर्ण आचरा सर्वज्ञ सर्वते म्हणून सकळ धर्मा माझी धर्म स्त्रिये दे प्रकार सेवेचा नेम तयाच्या वचनी प्रेम धरुणी वर्ते सर्वदा मग दिये ते करणे न लगे आन काही एक जपतप साधन आपुला भ्रतार तोची नारायण पावे मोक्ष सदन होते पै या लागी सकळ जनी वर्तावे भावार्थे धरुनी मग तया ते उपेक्षिता गुणे यम पाय धुनी माथा वंदी स्वस्ती महात्म्य ग्रंथ पद्मपुराणचे संमत मनोहर सुध विरचित अष्टविंशतितमोऽध्याय गोडः श्रीकृष्णार्पणमस्तु ओम यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीविजयो भूतिर्ध्रुवा निधिर्मति मम तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु। श्रोते हो, आज आपण पवित्र अधिक मास ग्रंथामधील 28व्या अध्यायाचे श्रवण केले। त्यात भगवंतांनी आपल्याला कथेमधून काय निर्देश दिला आहे त्याचे थोडक्यामध्ये विवेचन करूया। त्या 28व्या अध्यायामध्ये पूर्वीप्रमाणेच लक्ष्मी देवी आणि श्री हरिनारायण यांचा संवाद चालू आहे। त्यात लक्ष्मी देवी भगवंताला म्हणतात, देवादिदेवा, आपण या अधिक मासामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्रत सांगत आहात, परंतु एका स्त्रीने कुठले व्रत आचरण करावे हे आपण आम्हाला सांगावे। कारण आपण तर म्हणतात की स्त्रीचा शरीर हे अमंगल आहे, म्हणजे त्यामध्ये काही ना काही गोष्टी भरलेल्या आहेत ज्या पुरुषामध्ये नाहीत, त्यामुळे मग स्त्रीने काय करावे। त्यावर भगवान म्हणतात, हे कमलचारिणी, तू छान प्रश्न विचारला आहेस, त्याचे मी तुला आता काय सांगतो ते पुढे आहे। तेव्हा भगवंत सांगतात की पतिव्रता, प्रत्येक स्त्री ही पतिव्रता असावी। आपल्या लग्नामध्ये ब्राह्मण, अग्नी आणि देव यांच्या साक्षीने प्रत्येक पिता आपल्या मुलीचा हात या जावयाच्या हातामध्ये, नवरदेवाच्या हातामध्ये देत असतो आणि वचन घेत असतो। त्यासाठी ब्राह्मण, अग्नी आणि देव हे तिघजण साक्षी असतात। तर त्यात भगवंत म्हणतात की प्रत्येक स्त्रीने आपला पती जो आहे हेच दैवत मानावं आणि त्याचं कायम पतिदेवांचेच आचरण करावे, त्यांच्या शब्दानुसार चालावे, कधीही त्यांच्या वचनाचा उल्लंघन करू नये। त्यात भगवंत सांगतात की पतिव्रता ही कशी असावी, तर तिने कधीही पतीच्या वचनाचं उल्लंघन करू नये, घरामध्ये आचार विचाराने राहावे, घरामध्ये कारण नसताना क्रोध करू नये। तसेच समजा पतीने पाणी मागितले तर अशा वेळेला तिने असे म्हणू नये की जा तिकडे जाऊन तुम्हीच घेऊन या। अशा वेळेला आपल्या पतीला पाणी द्यावे, पती बाहेरून आला असता हसऱ्या मुखाने सन्मुख जावे, असं आपल्या वेदपुराण सगळीकडे सांगितलं आहे। असा पतिव्रतेचा धर्म सर्व स्त्रियांनी आचरण केला पाहिजे। तसेच सुखदुःखामध्ये पतीची साथ दिली पाहिजे आणि पतीच्या मनाप्रमाणे राहिले पाहिजे, वागले पाहिजे आणि सर्व चांगल्या कामामध्ये पतीची साथ ही दिलीच पाहिजे, असे पतिव्रतेचे महत्त्व सांगतात। त्यात भगवंत सांगतात
काश्मीर देशामध्ये धर्मरुई नावाच्या राज्यामध्ये एक धर्मकर्मा नावाचा सुशील असा ब्राह्मण होता. तो आचार विचाराने शुद्ध होता आणि आपल्या धर्माप्रमाणे आचरण करत होता. पुराणांचे तो श्रवण करत होता आणि भगवंताचे स्मरण करत कायम त्याचे चित्त भगवंताचरणी असे. त्याची पत्नी सुद्धा पतिव्रता होती. एक दिवस असे झाले की तो आपल्या पत्नीला म्हणाला, सुशीले, आता वसंत ऋतू आहे आणि खूप उष्णता वाढलेली आहे, तर आपण गंगेवर स्नानाला जाऊ. तिची पत्नी होती, ती म्हणाली, जशी तुमची इच्छा. त्याप्रमाणे दोघंजण गंगेवर स्नानासाठी गेले. परंतु तिथे कोणीच नव्हते, हे दोघंच होते. आणि गंगेत स्नानासाठी उतरल्यानंतर तो कामातूर झाला व त्याची रतिसुखाची इच्छा झाली. तेव्हा तो पत्नीला म्हणाला, तर तेव्हा पत्नी म्हणाली, अहो तुम्ही वेडे आहात का? आपले वय काय आणि आपण कुठे आहोत? पवित्र अशा गंगेमध्ये अशी गोष्ट करणे हे काही आपल्याला शोभत नाही आणि आता हे आपले वय राहिले नाही. तरी सुद्धा ती पतिव्रता असल्यामुळे ती म्हणाली की लवकरात लवकर स्नान करून घरी चला आणि बाकी विधी आपण मग तो घरी करू. म्हणजे तिने पतिव्रतेचं पालन करत होती, पतीच्या वचनाचं उल्लंघन करत नव्हती. परंतु पती काही ऐकण्यास तयार नव्हता. त्यामुळे शेवटी ती तयार झाली व त्याने जलक्रीडा केली आणि त्यानंतर ते बाहेर आले व आपल्या घरी गेले. त्याचा एक असं झालं विशेष म्हणजे भगवंताचा तो भक्त असल्या कारणाने वयाच्या 60 नंतर सुद्धा ती पत्नी गर्भवती राहिली आणि तिने गर्भधारणा झाली. गावातले सगळे लोक चर्चा करू लागले. कोणी म्हणू लागले की म्हातार वयामध्ये कसं काय झाले, कोणी म्हणते देवाची कृपा आहे, कोणी म्हणतात की म्हातारपणामध्ये यांना चढ लागला, किंवा अशा एक वेगवेगळ्या गोष्टी आपापल्या परीने आपापल्या विचाराने लोक बोलू लागले. त्यात असं झाले, दिवस पूर्ण झाल्यानंतर तिची प्रसूती झाली. तिला जुळे मुलं झाले, 2 मुलं झाले आणि व्यवस्थित ते वाढू लागले. हळूहळू दोन्ही मुलं 5 वर्षाचे झाले. 5 वर्षाचे झाल्यानंतर झाले काय की या धर्मकर्मा ब्राह्मणांनी आणि त्याच्या पत्नीने जलक्रीडेमध्ये जलस्नान गंगेमध्ये पवित्र ठिकाणी स्नान करत असताना जलक्रीडा करताना त्यांनी रतिसुखाची क्रीडा केलेली होती. त्यामुळे तो दोष त्यांना लागला. पण झाले असे की तिथून त्या जलक्रीडेतनं उत्पत्ती झाल्यामुळे हे जे दोन्ही मुलं होते हे 5 वर्ष झाल्यानंतर त्यांना उष्म्याचा त्रास होऊ लागला. म्हणजे पूर्ण शरीर असं तापाने फणफणायचं आणि उष्माघाताने ते नुसते कासावीस होत होते. त्यामुळे आईवडील खूप त्रासून गेले आणि विचार करू लागले, आता काय होईल, मुलांचे कसे होईल. ती पत्नी जी आहे ती भगवान शंकराची आराधना करू लागली. वरती म्हणू लागली की देवा 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 महादेवा, आता आमची तर जायची वेळ आली, आमचं वार्धक्य आलंय, या याच्यामध्ये तू आम्हाला हे मुलांचं तर दान दिलं आहेस, परंतु आता जर हे असे जर कष्टामध्ये दिसत आहेत, एवढे ते आजारी दिसत आहेत, त्यांना ज्या व्यथा होत आहेत, त्यांना जो त्रास होत आहे, ते व्याकुळ होत आहेत व्यथेने, ते मला काही बघवत नाही, याच्यावर तू काहीतरी उपाय कर. आणि असे ती देवाची आराधना करू लागली. हळूहळू गावामध्ये बातमी पसरली, सगळेजण बघायला यायला लागले, वेगवेगळे वैद्य आले, पण त्याचाही काही उपाय चालेना. जे काही लोक उपाय सांगतील ते सगळे उपाय या दोघांनी केले, तरी सुद्धा त्याचा काही उपयोग होत नव्हता. अशा वेळेला गावातल्या राज्याचा जो राजा आहे त्याला ती बातमी समजली. तोही खूप धार्मिक होता, त्यामुळे तो आला. त्यालाही फार वाईट वाटले. तो विचार करू लागला की माझ्या राज्यात असा कोणीही वैद्य नाही किंवा कोणी असा महंत तांत्रिक मांत्रिक नाही की जो याच्यावर उपाय करू शकेल, आता काय करावे, म्हणून तो विचार करू लागला. आणि अशा वेळेला एक अद्भुत घडले. समोरून त्याला पूज्य योगी असे गालो मुनी येताना दिसले. तेव्हा त्याने गालो मुनींना नमस्कार केला, त्यांचे पूजन केले, पाद्यपूजन करून त्यांना बसायला आसन दिले व त्यांचे ख्याली खुशाली विचारून तो त्यांना विनंती करू लागला की हे मुनीश्वर हो, माझ्या राज्यामध्ये अशी अशी घटना घडलेली आहे आणि एका ब्राह्मणाचे जो 2 मुलं आहेत त्यांना असा असा उष्माघाताचा त्रास होत आहे. त्यावर ते गालो मुनी म्हणाले की तुला मी एक उपाय सांगतो, तो तू ऐक. जी कोणी पतिव्रता असेल तिने तिच्या हातून त्या मुलांवर पाणी शिंपड, त्याने त्यांचा त्रास निघून जाईल. ते ऐकल्यानंतर राजा चकित झाला आणि त्यांनी दवंडी पिटवली. जी कोणी पतिव्रता असेल तिने पुढे यावे आणि त्या बाळकांवर पाणी शिंपडावे. पण आश्चर्य काय झाले, दवंडी पिटून सुद्धा पूर्ण राज्यामधून, पूर्ण त्या गावामधून, राजाच्या राजवटीमधून एकही स्त्री पतिव्रता म्हणून पुढे आली नाही. विशेष म्हणजे त्याची पत्नी, स्वतः त्याची राजपत्नी सुद्धा पुढे आली नाही. त्यामुळे तो साशंकित झाला आणि चकित झाला आणि तो विचार करू लागला की आपल्या गावामध्ये आपल्या राज्यामध्ये एक सुद्धा पतिव्रता अशी नाही जी पुढे येऊ शकेल आणि त्या मुलांचं दुःख निवारण करू शकेल. तो फार व्यथित झाला आणि विचार करू लागला. आणि विशेष म्हणजे त्याचे स्वतःचेच हास्य झाले
की आपलं स्वतःचा आपण जे सुख समृद्धीने आपण या राज्य करत आहोत असे आपण मानतो, या ठिकाणी अशी गोष्ट घडली आहे, आता काय करावे असं तो विचारत असताना अजून एक विचित्र गोष्ट घडली. ती अशी की समोरून एक वयस्कर भिल्लीने येत होती. भिल्ल जातीची एक वृद्ध स्त्री आपल्या डोक्यावर मोळीचा भारा घेऊन येत होती. तेव्हा तिने बघितले गावकरी जमले आहेत आणि विचारविनिमय चालू आहे. तेव्हा तिने विचारले काय चालू आहे. तेव्हा तिला समजले. तेव्हा ती त्याच्या पतीसह राजासमोर गेली व नमस्कार करून आली. हे नृपवर्या, हे राजा, तुमची काय समस्या आहे ती मला सांगा. तेव्हा राजाने सर्व समस्या तिला सांगितली. तेव्हा ती म्हणाली की हे बघा, मला तुम्ही पाणी द्या. मी तर पतिव्रता धर्म काय आहे आणि पातिव्रत्य काय आहे याबद्दल तर मला काही कल्पना नाही, परंतु तुम्ही माझ्याकडे पाणी द्या. मी पाणी शिंपडते त्या मुलांवर, कारण मी आजपर्यंत माझं वार्धक्य आलं पण आजपर्यंत माझ्या पतीच्या वचनाचं मी कधी उल्लंघन केलं नाही आणि परपुरुषाबद्दल मी कधी मनामध्ये विचारही केला नाही. असे म्हणून तिने हातामध्ये पाणी घेतले आणि भगवंताची आराधना केली व ती म्हटली, मला पतिव्रता धर्माचं मला तर काही कल्पना नाही, परंतु जो काही करता कविता आहे तो शेषशाही महाविष्णू, भगवान महाविष्णू आहेत. असे म्हणून तिने हातामध्ये पाणी घेतले, भगवान नारायणजी स्मरण केलं आणि ती म्हटली, हे भगवंता, तुला तर माहिती आहे आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये माझ्या पतीच्या वचनाव्यतिरिक्त मी दुसरे कुठल्याही गोष्टींचं आचरण केलेलं नाही. कुठल्याही परपुरुषाबद्दल माझ्या मनामध्ये शंकाही नाही आणि मी कायम तुझं स्मरण करते आहे. असे म्हणून ते पाणी त्या बाळांच्या अंगावर तिने टाकल्या आश्चर्य घडले की काही क्षणामध्ये त्यांचा ताप जो आहे तो निघून गेला. तेव्हा सगळेजण जय जयकार करू लागले. राजाही एकदम खुश झाला. त्याने त्या भिल्लिनीला, ते मुलं दोघंजण उठून उभे राहिले, त्या भिल्लिनीच्या पाया पडले. राजाने त्या भिल्लिनीचा आणि तिच्या नवऱ्याचा आदर सत्कार केला. त्यांना एक गाव इनाम म्हणून देऊन टाकलं. अशा रीतीने आदर सत्कार झाला आणि ते पुढे निघून गेले. तर या कथेमध्ये भगवंतांनी आपल्याला ही कथा सांगितली आहे की पतिव्रता धर्माचे पालन केल्याचा फल काय मिळते हे या कथेमध्ये भगवंतांनी आपल्याला सांगितले आहे. याचाच अर्थ असा आहे की ब्राह्मण, अग्नी आणि देव या सर्वांच्या साक्षीने जेव्हा एक वधूपिता आपल्या मुलीला वराच्या स्वाधीन करतो तेव्हा आपले गुरुजी सांगत असतात, धर्मेच अर्थेच कामेच नातीचरामी, असे आपल्याकडनं वचन घेत असतात. याचा अर्थ असाच असतो की तो वर सुद्धा वधूपितेला आश्वासन देतो की धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या सर्व गोष्टी, धर्म, अर्थ आणि काम या तिन्ही गोष्टींमध्ये मी कायम तिचा सांभाळ करेन. आणि तेव्हा जेव्हा 7 फेरे घेतले जातात अग्निभूती, तेव्हा अग्नी साक्षीने हेच सांगितलं जातं की कायम प्रत्येक चांगल्या क्षणामध्ये मी माझ्या पतीची साथ देईन आणि पतीच्या वचनामध्ये राहील. असे या कथेमध्ये पतिव्रता धर्माचे बोध भगवंतांनी आपल्याला दिला आहे. तर आज आपण इथे थांबू आणि आजची जी सेवा आहे ती भगवान श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण करू. तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुधरः तत्र सर्वविजयो भूतेषु ध्रुवाणि त्रिमध्रुवम्. तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रोते हो, आजची कथा जर आपल्याला आवडली असेल तर नक्कीच आपल्या अध्यात्म बोलू काही या यूट्यूब चॅनलवर जाऊन लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आपल्या सूचना किंवा कमेंट्स द्या. नमस्कार. तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु.